आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीत 29 जून आणि 30 जूनला काँग्रेसची बैठक। आगामी काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार। अनेक नेत्यांवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार। उद्योगपती अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 15 दिवसांमध्ये दुसरी भेट। दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा। राज्यातील नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी। राज्यामध्ये कोरोनाचे 25 नवीन रुग्ण। राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ सुरूच। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87.93%। नंदुरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आणि शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद विकोपाला। वरिष्ठांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न होणार। विजय चौधरी यांची प्रतिक्रिया। पीएफ खात्यातून केवळ 72 तासात 5 लाख रुपये काढता येणार। केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न किंवा घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा। ऑगस्टपासून शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅपवर 7/12 मिळणार। जमिनीशी संबंधित कागदपत्र 7/12वर उपलब्ध असणार। भूमी अभिलेखमध्ये डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठं पाऊल। राज्यात 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार। दुर्गम भागामध्ये हवाई संपर्क आणि पर्यटनाला देखील चालना देण्यासाठी योजना राबवण्यात येणार। देशभरातील 150 ठिकाणांपैकी महाराष्ट्रातील 8 ठिकाणांचा समावेश।